विचार फुगीरपणानं रिकाम्या राणी हसते, किड्याचा विचार फुगीरपणानं रिकाम्या राणी हसते. बघा बघा बघान बघा 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 हे गाव कसं असते, बघा बघा बघान बघा 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 हे गाव कसं असते. बघा 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 सारे गाव कसं असते, तुम्ही मिळून सारे आता बघूया आपण गाव कसं असते. कापड नवीन आणले कुठं आणलं? आता कुठं आणलं कसं आणलं सगळं विचारत बस. तालीवरच्या गावात ऐकलं तवा आणलंय. यायला गंग्या मला काय म्हणायचं, कापड बी नवीन आणले मग आतलं फाटलेलं. अरे 100 बनेल. आला का आता ही एवढं चकचकीत आहे म्हणलं राहते व्हायची बी नवीन घेतल्याशिवाय. अरे काल नळावर पावताना मी बघितलं होतं 100 फाटली होती तुझी. याला काय पण आज आणली नाही काहीतरी नाही मला का तू 4 माणसाचा यासारखंच बोलतो. आयला गंग्या तुला सांगतो काय बी असू दे पण गावचं सरपंच खरंच मानावं त्यांना. काय म्हणतो माहित आहे का, अक्षरशः खोटं सांगत नाही. अहो पाटलाला काय काय बोलतो का ना मी काका. तो म्हणतो सरपंचाला मानला पाहिजे ना, आणि सरपंचानं असं काय केलंय तरी काय असलं दिवं लावले तर लागला सांगायला मला. त्याच्या सरपंचाचा आणि कुठं त्या पाटलाचा आणि कुठं काय आम्हाला काय 5-50 हातावर टेकवायचं माहितीये का त्याला. अरे 5-50चा विषय सोडून दे. अरे पाटला त्या बुचुडे महाराजाकडे नेलत. बोचड्या महाराज हा रंग्याला घेतली नाही ती आणि तुला गावा घ्यायची. चल तू आपण बोलून बघू सरपंचाला. उठ अरे उठ लागा तुझा आता उठ. 5-50 मला आधी. अर्धी आहे चल चल आला का उठ. ऐकला वर्षाव सरपंच पाटील, आपण जे काल गेलतो ते काय आपण वेगळं करत नाही म्हणजे अहो ही देवदेवतापासून आलंय. हो चांगल्या देवाला बी का लागला राव, या चांगल्या माणसाला बी तुम्ही. आता हे का इंद्राच्या दरबारात रंभा उर्वशी मेनका हे काय करत होत्या बघा मंडळी यांच्या वारती अप्सरा हा असं नुसतं बघायसारखं. त्याच्या शेजारी राहत होती बघा. काय बोलते. आणि त्याच्यासोबत पुन्हा ती असायची सुधारस, असं सुरमईत न वाटायची. काही सुद्धा नको, सुद्धा लांब राहील. सुद्धा बी नको, सुधाचा रस बी नको, आम्हाला कंप्लेंट नको. पाटील तुम्हीच जात जावा. अहो तिथं सुधारस होता, आता इथं 90-90 आहे. राहिली कंप्लेंट नको तुमचं ते काहीच नको. पण आपला कालची बॉम्ब कंप्लेंट कालची बॉम्बा बॉम्ब अजिबात व्हायला नको. नाहीतर चांगल्या माणसाला बटा लागायचा. विरोधात बिन 20 वर्ष होतो. हो चांगली माणसंच तिथं जाते, ती वाईट माणसं कशाला जातात तिथं. ए भाई मला तोंडाचे होय लय सरपंचाचा गुण गात होता बघते. आईला वर्षाव होय रे गंग्या. अरे सरपंच तर देव माणूस म्हणलो होतो आपण. देव माणूस त्याच असेल. अहो कुणाचं एक काम नाही, ती एक काम असताना चांगल्या माणसाचा आहे सरपंच. भाऊसाहेब तुम्ही सांगा की ह्यांना कवा जन्मलं की आता लक्षात येते माझ्या. मी काय करतो माहिती का, पुढच्या वेळेस मला फक्त सांगा, मी देतो सोबत. मग सांगितलं होतं सगळं. हे पण मला काय म्हणायचं माहितीये का, अरे हे बुचुडे महाराजाकडे म्हणजे थिएटर मध्ये गेलती म्हणायचं. आपण एक काम करू, सरपंचीन बाईला सांगू, बरोबर काटा काढते सरपंच. ते तुला सवय आम्हाला नाही तसलं सवय. आपण बिघडत नाही. आता काय करतो बर का, झाला टायमिंग झालाय. अरे पाटलाला लागीर झालं म्हटलं की सरपंचालाच उता आलाय. माझा ऐका, आपल्याला घेऊन गेलं नाही ना, आपण पुढच्या वेळी जाऊच द्यायचं नाही. मी सरपंचीन बाईला सांगणार आहे, तुम्ही माझ्यासोबत यायचंय. तुमचं राहू दे रे, पण मला तरी नाही ह्याचा तरी कशाला अपमान करायचं रे. हिला लागते म्हणल्यावरती मला बी लागतेच नक्की तसलं. अरे सगळं होईल गंग्या, पण ही कुठेतरी ठिणगी लावली पाहिजे. तू माझा ऐक काय, तू चल
आपण काय करू इकडे मोर नग जायला मागे जाऊ चल माझे उतरले मला चल तू उतरली नाही ना काय नाही मी पण आता झोप कसं आहे? रातची डोळ्यावरची झोप केलं नाही गोळी कात करते कसं आहे तुम्हाला काय सांगतो करते ती? भाऊसाहेब. आता एक 10-12 दिवस कॉम्प्लेट जरा वेळ पाटलीला देतो म्हणजे काय होतंय पुन्हा पुढच्या वेळेस जायला आपल्याला येऊन मिळतंय हा? 10-12 दिवस हा. वेळ द्यायचा हा? आणि 12 तास तुझ्याकडे सरपंच बाय हो सरपंच बाय आले आले या 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 भाषा काय सकाळपासून माझ्या हाताखाली कोण नाही तर काम धंदा सोडून कुठं फिरतोय तू आमच्या मागे कसं फिरतो तू? हा आता बरोबर आहे तुम्ही 3 जण आलाय म्हणल्यावर काहीतरी खिचडी पकवूनच आला असताल गावात या आमचे तिथे कसले व्यक्ती सगळं मिरजा झाले म्हणत त्यात. काय झालंय नेमकं अहो सरपंच बाय तुमच्या मग तुझी चुकीचं नाही हा. अहो चांगलं मिरच्या चालय काय म्हणजे मग काय आता? आणि उगाचा जा मला बोल देते सगळा गाव तिथं भाऊसाहेब पाटील आणि सरपंच बसले होते गप्पा मारत आणि आम्ही बघितलं ते गाणी बी अहो सरपंच बाय आम्ही पोळीत येत होतो आणि असं करून बघितलं तिघाच्या गप्पा चालू होत्या. अहो ते बुचडी महाराज आहे का आता कटला बोचड्या महाराजांनी कटला काय हो ह्याचं नका माहिती नाव ठेवलेलं आहे की बोचड्या महाराजांनी काय अहो. महाराजाला कटला तसं नाही गुचडे महाराज चांगले आहेत, पाटलांना किती फरक पडलाय मी बी त्यांना म्हणले त्या दिवशी मला बी घेऊन चला ही बुसडे महाराज ती कीर्तनाचं नाव हा नर्तनाचं इथं हे जर खरं असेल तर सरपंचांचं आज काही खरं नाही एवढा सरपंच बाय तुम्ही काय करायची करा पण फक्त एक सांगतो आम्ही इथं आम्ही असं सरपंचाला सांगू नका अहो तुम्ही थोडस चापतून बघा मेला तुम्ही काय नाही पण त्याने घेतलेलं नाही म्हणत होते की ते वगैरेचा वाद लिहितोय काय आणि तो मला मग याच्यावर लक्षात आलं असेल की नाही आज संध्याकाळी काय तो सोक्ष मोक्ष लागणार आहे सरपंच किती आहे आणि कसं असतं माहितीये का अहो आमचं गाव कुठेतरी इसलं नका होता तुम्ही आम्ही आपलं गावात बोलायसाठी बोलतो सरपंचाने कारभार टाकायचा आहे होय ना बे? अहो सरपंच बाय खरी जी भानगड आहे एक पाटला सरपंच आणि खरंच सांगतो मी तुम्हाला पावसाळ्याच्या अंगात बारीक कल आहे अहो तुमच्या हातावर तुरी देऊन निघून जाते ते मी आम्ही ऐकलं तर हे भाऊसाहेब म्हणत होते, पुढच्या वेळी मी करतो पाटील म्हणत होता ह्यावेळी मी केलं नाही कुणाला कळलं का आज चला म्हणले आता जायचं आपल्याला परत तुमच्या तुम्ही बघा आता तुमचा घरातला विषय मला तुम्ही काय करा 100 कशाचे 100 द्यायचे आता तुला अहो मला दिनला मागा तिथं विषय ऐकल्यापासून जरा आठवड्याला त्याने तिकडं जायचं मग आम्ही गावात राहून काय करायचं मला सांगा बरं तुम्ही पैसे नाहीत माझ्याकडे अरे रंग्या तुला जर काम भागवतो चल बाहेर बायला सरपंच बायला पैसे मागते दादा येतो चल वहिनी काय झालं तुम्हाला कसलं टेन्शन आहे आता अहो नुसतं डोकं फुटायची वेळ आली आता सगळं चांगलं चालू आहे की आता अहो काय सांगायचंय तुम्हाला बुचडे महाराजांकडे गेले नव्हते वय सगळे हो गेले होते की आमच्या पाटलाला लागीर झालं सरपंच घेऊन गेले ठणठणीत झालेत की आता होय चांगले ठणठणीत करून आणलेत गेलते तिकडं बारीत कुठं बायका नाचवायला काय म्हणताय हो पाटील हो पाटील सरपंच ह्यांचे भाऊसाहेब आमचे भाऊसाहेब मित्र त्या दिवशी म्हणले होते की पाटील झाले चांगलं त्यांना लागीर झालं लागीर कसं निघालं लगेच एका दिवसात अहो सरपंच घरी आलते हा आणि सरपंचाने पाटलाच्या कानात काहीतरी सांगितलं पाटील उठून पाटलाला उचलून नेलं पाटील नाचतच आले की ठणठणीत आहेत की आता पाटील नाचता आले म्हणल्यावर तुम्ही त्याच्यावरच ओळखा की कसे नाचत आले. आणि मला सांगितलं आठवड्याला पाठवायचं म्हणून बघा आता तुम्हीच काय खरं नाही बघा ह्यांचं कोणाचंच काय खरं नाही नाही सरपंचाचा हात आहे सगळा सरपंचाने काना सांगितलं पाटलाच्या पाटील मग तयार झाले अहो ते पाटलांना तिथं गेल्याशिवाय जमतच नाही आणि तुम्ही लक्ष ठेवायला लागले मागच्या प्रकरणापासून म्हणून त्यांना तसं झालं आणि बरोबर सरपंचांनी नेलं ते पाटलांना सवय हो आमचे भाऊसाहेबांना बी नेलं त्या दिवशी आपण तुम्ही पाटलांना कसं दोष ठरवू शकता सरपंचाने येऊन काना सांगितलं ना आणि सरपंच घेऊन गेलते आम्हाला थोडंच माहिती होतं कुठला बुचडे महाराज आणि कुठला कोण अहो बुचडे महाराजाचं ह्यांना काय माहिती सरपंचांना सांगितलं असेल पाटलांनी आयडिया कानात
आणि मग त्यांनी तुमच्या समोर येऊन ऍक्टिंग केली. असं केलं काय प्लॅन? हा मी तर घाबरे कोणाच सुद्धा थांबले नाही. भाऊसाहेब पाटलांना लागली झाले म्हणून कळायला मी म्हणजे थांबा जेवण करून जावा. ते तुम्ही घेऊन गेला तो पाटलाला बुचुडे बाबाकडे. अरे ते पाटलाचं सगळं उतरलं का हो ते सगळं कम्प्लेट कम्प्लेट एकदम. अण्णा त्या काय केलं त्याला घेतला न्याला करा बुचडे बाबाच्या बारीत उभा केलं. बारी 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 तर एक मग दर्शनाची रांग रांग म्हणा ते बारी म्हटलं तर ते दुसरं होतंय बघा पाटलांनी बुचुडे महाराजवर बारा चक्क पैसे असते ते रांग म्हणत ते नाही पण ते तुम्ही केलं ना ते पाटलाला ते बुचडे बाबाकडे नेला ते सरपंच कम्प्लेट ते म्हणतो आम्हाला का नेत नाही तिकडे ते आमचं बी काहीतरी होईल की फरक आहे मग नको नको एक काम करा चहा प्यायला चला हे चल रे चहा प्यायला घरी. नको तुमच्या घरी नको सरपंच बाई घड्यावर स्वयंपाक कर. नीट बोल आता तुला यायचं नसलं सर सर चल चल निघ. मला नको. अरे निघ रे बाबा. अण्णा त्या घ्यावं सोड रे अर्धा अर्धा. मी काय म्हणतो सरपंच ते घरी जाण्यापेक्षा ते स्पेशल पास्ता घेऊ आपल्या हॉटेलमध्ये नको मग ओरिजिनल कडक 555 पेक्षा बी 556 ते आता घरी जावं लागलं वाटतं की जाऊ मग पण ते लक्षात ठेवते पुचडे बाबा हे नेता तुम्ही एकदा ओके म्हणलं तर ओके सरपंच एक नंबर मानतो आपण तुम्हाला पहिला बसणार म्हणत तुम्हाला नेणार हे नेणार बिनधास्त राहायचं काय नाही टेन्शन घ्यायचं नाही महाराज लय खतरनाक आहे एकदम. तुम्ही तर सोडणार नाही की अहो तुमच्या भाऊसाहेबांचं तर आता नोकरीत जायचं राहिले बघा. असं कुठं वागतात का? नाही नाही आता बघा की नाही पाटलाला येड लागू द्या लागेल उद्या ना तर काय व्हायचं ते उद्या घरातनं बाहेर जाऊन देत नाही आता. अहो एवढी नाटकी केली ना ती दिवशी मला वाटलं खरंच मी एवढी घाबरले मला काय समजेना म्हणलं काय लागलं का काय भूत लागलं का काय काय लागेल झालं कशाचं काय. आता मी पाठवणार होते की आठवडा झाल्यावर. आता बघा सरपंच आल्यावर संध्याकाळी कसं त्यांचं लागेल काढते कसं त्यांच्याकडे बघते बघाच आज संध्याकाळी. सरपंच हात आहे पण तुम्ही काय पण म्हणा. अहो तुम्ही तसं म्हण नका. तुम्ही चांगलं पाटलांवर लक्ष ठेवत होते म्हणून पाटलांनी ती गेम केली. आले की लक्षात. बरं झालं की उघडकीला पडलं. लक्ष ठेवा जरा. नाही नाही आता बघा की पाटलावर दोन्ही डोळ्यांनी माझं लक्ष राहणार आता. अजिबात इकडं ना तिकडं. आमच्या पण भाऊसाहेब माझं लक्ष नव्हतं. काय लक्ष ठेवताय तुम्ही? सगळ्यात भारी तर तिथं भाऊसाहेब नाचत होते. बुचडे बाबा कसला माहिती का नाण्या सांगत होता सगळ्यात भारी तर डान्स तुमचे भाऊसाहेब करत होते. म्हणायचं आणि सगळं तर करून बसायचं. नाही ते गेले होते पाटलांना लागले. मी तर आता सरपंच आले का नाही त्यांना बाबा कशी बघते बघितलंच पाहिजे. त्यांचं कसं लागीर झालंय आणि कुठं लागीर काढायला जाते ते चांगलं लागीर घरातच काढते बघा. चांगलं लक्ष ठेवा. पाटलाला तर काय सुट्टी देते काय? दोडक्याचं साल कसं काढतात ना तसं पाटलाचं साल काढते ना इकडे जाऊन देते ना तिकडे जाऊन देते. मी पण काही कमी करणार नाही भाऊसाहेबांना. कपडे पिळल्यासारखं पिळून काढते. घटस्फोट घेतल्यापासून कधी नव्हते ना काय गेलं ते तुमचं सगळं खरं आहे पण त्यांच्याकडे त्यांच्या तोंडून घ्या की त्यांनी नक्की घेते का. बरोबर आहे तुमचं. येऊ चला येऊ बघा मग. हा आई अण्णा वाटच वाळा होत या बघ दाखवतो तुम्हाला. हा इकडे या. अरे काय ते बघता अय्यो. हा बोल बस्सा बोल काय पाहिजे तुला बोल. अण्णा या काय म्हणतो मी बोल. असा तू मला पैसे फिरवताना दिसतोस बायकांबरोबर नाचताना दिसतोस. बोल तुला काय पाहिजे बोल. तुझी इच्छा पूर्ण राहिली बोल. तुला काय पाहिजे बोल. काय पाहिजे तू बोल.
भाऊसाहेब हा तुमचं काय झालंय माहिती का सरपंच तुमचं सगळा मनमानी कारभार चालू आहे सध्या. नाही काय नाही अहो ही सगळं ही गाड्या टाकल्यात हा प्रत्येक गाड्यावाल्याकडनं तुम्ही 5,000-5,000 रुपये घेतले. नाही 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 अजिबात नाही नाही काय नाही अजिबात नाही. अहो परवा मग सरपंच गाडीच्या हप्त्याला पैसे कुठला दिले तुम्ही? अहो त्यांनी मिटिंगचा भत्ताच घेतला नव्हता ती भत्ता दिलाय यांचा. भाऊसाहेब बोलताय भत्ता काय टॅबला खाल्ला असतो काय? नाही नाही आपल्याला व्हाउचर अय्या 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 होय मोडा अय्या हा सांगणार नाही थोडा अण्णा का झाला मोठा अजाबा पहिला अभिजाबा म्हणून शिवाय अजाबा पहिला सांगतो तुम्हाला पाटील हा भाऊसाहेब मी आजोबा पाहिला. हो अण्णा अहो काय पाहिलं? सरपंचाने मला चहा प्यायला घरी नेला. हा त्यांचं मालकीनं हा मालकीनं पुढं काय तोडून बसला हो सरपंच हा. ते मी मला का हो हे का चाललं ते मालकीनीच्या अंगात ते लागीर आहे बघा. हा ते लागीर बघितलं मी आयुष्यात मी एवढा घाबरला नाही. मी एवढा घाबरला मी भूताला मानत नाही पण बघितला स्वतः डोळ्यांनी बघितला भूत आहे. कळून आला हो मग वरती काय काय अरे म्हणत काय होते? का म्हणत आहे बुचोडा कसला बुचोडा ते मला काय माहित बुचोडा महाराज आहे. काय काय म्हणत होते? त्या म्हणत बुचोडा महाराजाचा कुठं आहे ते मला दाखव म्हणते मला जायचंय म्हणला बुचोडा महाराजा. तुला पुचडा महाराज कुणी सांगितलं? आता मला काय माहित आहे ते मी ऐकलं ते तुम्हाला सांगितलं मी मग भाऊसाहेब ही राव काहीतरी मला वाटायला लागले जरा काळबेर. सरपंचाच्या बाई पुचडा महाराज केस भूत अण्णा किती घाबरले राव हे. अरे तुम्हाला काहीच वाटत नाही मी बघितलं हो डोळ्यानं. अहो ते बुचडे महाराजाचं सरपंच बाईला सांगितलं कोणी? काहीतरी बघावं लागतं. एक काम करू आता आपण. हा अण्णा आपण जाऊ आता सरपंच घरा. हा हा आम्ही आहे ते तुम्ही पुढे व्हावा ते माग मी मोठा चला बघू. आप्पा येईना अण्णा पण येईना आणि घरात खूप गोष्ट आहे. माझी तर काय प्रकरण नसेल आपल्या चौघाशिवाय कोणाला माहित नव्हतं कालचं काय काय बोललो तो तुम्ही? काय मठात मठात हा मठात हा दर्शनाला गेलतो ना काल ते लाईन काल नाही बघा. हा काय झालं? अण्णा बघितलं की तुम्ही ये बालका ये बस कुठे बसलो बस इथं पाटील बालका किती पैसे खर्च केले काल तू? सगळी तू रे बालका किती पैसे उधळले काल बालका? माझा चेक घेतला नाही त्यांनी. तू बालका किती बायकांसोबत डान्स केला बालका? किती बायकांना घेऊन नाचलास बालका? जातो बाहेर बाहेर जातो बालका किती बायकांसोबत डान्स केला बालका? बस बालका इथंच बसायचंय बालका इथंच बसायचंय. तू देव आहे का भूत आहे सांग लवकर. तुला लवकरच कळत. सरपंच आता हे खरंच लागेल आहे. काय असेल ते खरं सांगून टाका. एकच नंबर आहे
ते टाकून टाका हो सगळ्या घरात आहे. हा. काय का हा. अण्णा हा. तुम्ही ज्येष्ठ आहे हा. हे बुचडे पाळला हे हाडळ महाराज हे देवा कोणाची तुझं चांगलं ऐक ते काय झालं होतं हा. पाटलाला तिकडचा हा. ते काय उलट्या बिलट्याचं नाटक केलं. मग मी कंप्लेंट काय केलं अण्णा हा. मला दम दिला. कोणी पाटलांनी तुला सरपंच पदावर राहायचं असतं तर बघ अय्यो. नाहीतर विरोध करीन. अय्यो. त्यांची बाजू बारीला लोट्यात नाही डान्स करायला. काय झालं हे गेले आतमध्ये मला ओळख नेलं. मी सज्जन बोळा पडलो तुला माहिती की कोण आणतील त्याला कंप्लेंट मी काय केलं त्यांच्याकडे केलं माझं आणि मी तोड तिकडं केलं. आणि मी खरं सांगू का भूता त्या गागरीच्या गळ्यात शपथ मी काय सुद्धा बघितलं नाही. आणि मी प्रदक्षिणा घालून बघितली कुसलं की कुसलं मला हेच ऐकायचं खरंच जाणून घ्यायचं होतं तुमच्या सगळ्यांकडून. खरा गुजरे महाराज काय आहे तो. आता तुमची चोरी पकडली गेली. म्हणजे तुला लागीर बिगीर नव्हती. अजिबात लागीर नव्हती काय नव्हती. फक्त तुमचं खोट की खरं ते जाणून घेण्यासाठी एवढं सगळं नाटक केलं होतं. मला सांग